साई लीला मासिक 1925 अंक 8. श्री साई विरह दुःखोद्गार. दिंडीवृत्त. अकस्मातची आकाश कोसळावे, धरणी कंपित होऊन ग्रह पडावे. नभी चमके एकाकी वीज जेवी, नाथ कळले तव विरह वृत्त तेवी. लया जाता घन कृपण मानवाते, दुःख हृदयी अनिवार जेवी होते. तुझ्या विरहाचे वृत्त ऐकुनिया, तेची झाले बहुदुःख मानसिया. साई येती जन नित्य जे दुरोनी, दर्शनाची मनी वासना धरोनी. तया भक्तांची आस पूर्ण केली, तुझ्या योगे विख्यात शिर्डी झाली. मूर्ती उन्नत तव सगुण रूप काय, पुन्हा पाहिन मी नयनी भुवनी काय. चरण सोजळ शिर्डी सदेखी येले, अकस्मातची लोपोनी कुठे गेले. साई आता तुझ सांग कुठे पाहू, चरण विरहित भवरी कसा राहू. दीन दुबळ्या होतास माय बाप, हरी आता मग कोण पापताप. काय कंटाळा साई तुला आला, कुण्या बाळे अपराध काही केला. म्हणून कोपुनी तू समाधिस्थ होशी, दीन भक्तापरी कोण जगी पोशी. मधुसे तव शब्द फिरोनिया, श्रवणरंध्री पडतील काय राया. व्यर्थ दुःखाते करुणी लाभ काय, करिशी जेवी तू तेवी सत्य होय. विजयदशमीनी ईद जवळजवळी, पर्व ऐसा पाहुनी याच वेळी. देह सोडून गेलास काय साई, हिंदू मुस्लिम साम्यता तुझे ठाई. शुक्ल दशमी जी येत अश्विनात, करीत सिम्मो लंघना हिंदू जात. प्रेम हिंदूंचे अढळ ठेवण्यास, जासी सिम्मो लंघना करायास. मृत्यू येणे बहुपुण्य या दिसात, असे इस्लामी लोक बोलतात. तया लोका संतुष्ट ठेवण्याला, खचित घेशी का नित्य समाधीला. स्थूल देहा टाकोनी गुप्त होशी, तरी आम्ही सोडून तव पदांसी. पिता पुत्रा संबंध तुटे काय, दत्त किंकर तव पदी लीन होय. संतदास दत्त किंकर कंधारकर, नांदेड. उद्धवेश बुवाकृतपद. नामे तुझ्याच साई, गुणकर्म दूर होई. कळीकाळ भीती जाई, ऐसेच नाम गोड. उपमा तुला कशाची, द्यावीच जाण साची. हे गूढ ना कळेची, उकलून तूच द्यावी. माता पिता म्हणावे ते येच जन्मी, पुनरपि दुजे पहावे सृष्टीच मालिकाही. कुलदेवता परी जैसा देवासी देवपण, तव योगे हाची मानू दैवत्व त्यासी येई. ब्रह्मा समान जरी हो जो कोणी पूर्ण पाहो, ब्रह्मासी ब्रह्मपण हो तुमचेच वाणी येई. वाणी अखेर वदली, अपद्राच सत्य गेली. गुरु साईराज वाली, सर्वासी तूच होई. या लागी गुरु गरिमा, द्याया नसेची उपमा. कुंठित होई श्यामा, बोलासी वाव नाही. नामे तुझ्याच साई, गुणकर्म दूर होई. साई तुझ्याचे संगा, चिंती दिवानिशी मी. व्हावे सुलीन पायी, करी पूर्ण हीच आशा. गोदावरी तटाकी नितजो उभाची राहे, त्वद्वा सुधाची याना, भवसिंधू तारी बिकटा. साई तुझाच महिमा, गाऊ किती क आता. ब्रह्मासी जे न शक्य, ते काय म्याची गावे. देई मुखेन आशी, जोडीन पुण्यराशी. श्रीनिवास बाळकृष्ण देव, 10/9/25. श्री साईनाथ महाराज की जय. भुजंग प्रयात. परब्रह्म निर्गुण साकार झाला, जगी बोलती सर्वही देव त्याला.
वसे शिर्डी झाला ग्रामवासी, नमस्कार त्या सद्गुरूच्या पदाशी. चला पाहू ते शिर्डी ग्राम काशी, तेथे नांदतो सद्गुरू पुण्यराशी. तया दर्शने पातके सर्व जाती, नमस्कार माझा तया साधू मूर्ती. शिखरिणी नसे ठावा माते तुझविण प्रभो देव दुसरा, जगामध्ये कोणी तुझविण नसे अन्य आसरा. असे माझ्या चित्ती शिव आणिक तू एक दिसला, त्यज्योनी कैलासा शिर्डीमध्ये येऊन बसला. कामदा ग्राम शिर्डी साधू तो खरा, भासतो जगी कबीर दुसरा. साई नाम हे लोक बोलती, परी असे खरा तो रमापती. उपजाती रामा रहिमा जगी एक आहे, अल्ला इलाही तरी तोच पाहे. हरिहरा ते मग भेद नाही, एकच दृष्टी जगतास पाही. इंद्र वज्रा हे दीनबंधो शिवसाईनाथा, कैसी तरू मी भवसिंधू आता. त्वत्पद नौका मज देवराया, घ्यावी भवाब्दीतून उतराया. अभंग साई बाबा माझा देव, तोच माझा पंढरीराव, तोची माझा हस्तिमुख सिद्धिबुद्धीचा नायक. तोच माझा शंकर भोळा, भस्म उटी रुंड माळा, तोच माझा माता पिता चरणी मस्तक साईनाथा. तूच माझा मोक्षगुरु, तूच माय मी लेकरू, सुखदुःख सांगू कोणा तुझ्या वाचून नारायणा. तुझं वाचून नाही कोणी, तूच माझा शूलपाणी, चित्त लाधो तुमच्या पायी, आवडीने पदरी घेई. आमची मिरास शिर्डी, आम्ही राहू गोदाथडी, साई बाबा आमुचा पिता, साई राजा आमुची माता. बंधू आमचा नारायण, मोहनाबाई ते बहीण, ऐसा घरी जन्म झाला, भव करील काय मला. आर्या नित्य तुझे नाम मुखी, ठेवी कृपा दृष्टी तू उमानाथा, बालकताने जैसे प्रेमाने अंकी घेतसे माता. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, असे वाचे निश्चय करुनी जो नर वदतो, तो नर भवांबुधी वांचे. साकी साईनाथा चरणी माथा, ठेवी येता जाता, दया करावी दीनावरती विनती ममही आता. उचटणी पापमुळी उदी लावावी भाळी, भुजंग प्रयात नको राज्य मला, नको स्वर्ग मला, नको पुत्र मला, नको त्या ग्रहाला, नको तीर्थकाशी, नको द्रव्यराशी, मना लीन होई गुरुच्या पदाशी. पार्वतीबाई ओझरकर व आवडूताई देव. श्री दत्त ज्ञान साई राजाय नमः. श्री साई लीला करतेयास साष्टांग नमस्कार विनंती विशेष. मागील खेपेस वचन दिल्याप्रमाणे बाबांचा सुंदर लीलानुभव आपल्याकडे पाठवित आहे. त्यास आपल्या श्री साई लीलेच्या एखादे सन्मान्य अंकी जागा कृपेने द्यावी अशी सविनय प्रार्थना आहे. मागे लिहिल्याप्रमाणे मी माझे परममित्र जनुभाऊ करंदीकर व निकावलीचा कावजी पाटील असे आम्ही तिघेजण बाबांच्या प्रथम दर्शनास गेलो. रावसाहेब माधवराव देशपांडे यांना बरोबर घेऊन मशिदीत गेलो व उभे राहिलो. पुष्कळ मंडळी जमलेली होती. सकाळचा 10-11 वाजण्याचा सुमार होता. माधवराव श्रीजवळ बसले. श्रींनी आम्हाकडे बघून आम्ही कोण म्हणून माधवरावांना विचारलं. माधवरावांनी माहिती सांगितली. नंतर श्री माझ्याकडे बघून म्हणाले की 25 रुपयांची तक्रार आहे. लई सांगितलं की दे 25 रुपये, पण नाही ऐकत. देईल 2-4 महिन्यांनी. ही गोष्ट मी विचारण्याकरता गेलो नव्हतो. हे पूर्वेतिहासाकडवरून कळलंच. परंतु प्रथम दर्शनीच श्रीनी ही जी गोष्ट सांगितली तिचे सत्यत्व मला पूर्णपणे पटले व श्रीच्या बोलण्याप्रमाणे 2-4 महिन्यात तसा योगही आला. शेकडो मंडळी बसली असता कोणाच्याही गुह्याचा उघडपणे स्फोट न होता, ज्याची खूण त्यासच कळावी व श्रीच्या सर्व साक्षीत्वाचा व अलौकिक ज्ञानाचा त्यास त्याचे अंतर्यामीच अनुभव पटावा, ही बाबांचे बोलण्यात एक विलक्षण व कौतुकास्पद अजब शैली होती. महाराज काय बोलले ह्याचा उलगडा
इतरास न झाल्यामुळे बाबा कित्येक वेळा नव्हे पुष्कळ वेळा काहीतरी बोलतात व त्यांच्या बोलण्यात काही मेळ नसतो असा त्यांच्यावर मंडळी आरोप करीत. परंतु हा आरोप किती फोल व अज्ञानमूलक आहे हे वरील व खाली मी देत असलेल्या दुसरे अनुभवावरून लक्षात येईल. बाबांचे चरित्र महाराणाकरात मज्जन करण्याचे कोणा भक्ताचे सद्भाग्य असल्यास व तसा दिन सुदीन एखादे काळी उगवल्यास महाराजांवर असलेल्या इतर आरोपांप्रमाणे याही आरोपाबद्दल पुष्कळच लिहिता येईल. असो, बाबावर लिहिल्याप्रमाणे बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला खाली बसायला सांगितलं व श्री आज्ञेप्रमाणे आम्ही तिघेजण खाली बसलो व पूर्वसंकेताप्रमाणे श्रीचरणी मी 1 रुपया ठेवून चरणवंदन केले. श्री मला म्हणाले, तू मला आणखी 2 रुपये दे. मी त्याप्रमाणे आणखी 2 रुपये दिले. नंतर जनुभाऊंनी श्रीचरणी 1 रुपया अर्पण करून वंदन केले. श्री जनुभाऊस म्हणाले, तू मला आणखी 1 रुपया दे. जनुभाऊंनी त्याप्रमाणे श्रीस आणखी 1 रुपया दिला. नंतर कावजी पाटील बुवाने 1 रुपया श्रीच्या पुढे ठेवून श्रीचरणांचे वंदन केले. श्रीनी त्याच्याजवळ आणखी काही मागितलं नाही. उलट तू पलीकडे बस असं त्याला सांगितलं. इतके झाल्यानंतर आम्हा तिघास उदी देऊन वाड्यात जाण्याची आज्ञा झाली. श्रीचे आज्ञेप्रमाणे आम्ही जेथे उतरलो होतो त्या साठेसाहेबांचे वाड्यात गेलो आणि जेवण झाल्यावर आम्ही तिघेजण पुन्हा श्री दर्शनास मशिदीत गेलो व बसलो. स्थितप्रज्ञस्य का भाषा अमानित्वम अदंभित्वम गुणातीतः स उच्यते वगैरे श्रीगीतेमध्ये जी संतांबद्दलची लक्षणं दिली आहेत त्याप्रमाणे येथे कशी स्थिती आहे हे मी मनातले मनात पाहत बसलो. पूर्वी कधीही सत्पुरुष दर्शन नाही, सत्पुरुष संगती नाही, सत्पुरुषांच्या मुख कमलोद्भव ज्ञानगंगामृताचे पान मिळण्याचा अगर नुसता स्पर्शसुद्धा होण्याचा प्रसंग आलेला नाही. त्यामुळे येथे आपण काय पाहावे, श्रीस कैसे व काय विचारावे. सर्व मंडळी श्रीस वाटेल ते सांसारिक नित्य जीवनक्रमातील शेकडो प्रश्न विचारीत व महाराज सर्वांस त्यांच्या प्रश्नाचे जवाबही देत. परंतु त्या परब्रह्ममूर्तीस आपण विचार व विवेक दरिद्री या कश्चित कीटकाने काय विचारावे असे मनात येऊन बाबास काहीही विचारण्याचे धैर्य होईना. भीती वाटे. संसारविषयक तर काही विचारायचे नाही, मागायचे नाही असे तर प्रथमपासून ठरवलं होतं. विचारण्याची हिंमत झाली तर निरंतर सत्संगती कशी मिळेल व मनाला शांती व समाधान कसे राहील एवढेच विचारावयाचे. बाबा पुष्कळांशी गोष्टी बोलत, पण त्यावेळी आम्हाला त्या सर्व विसंगतच वाटत व संतांच्या वाक् सरस्वतीची बिलकुल ओळख नसल्यामुळे कित्येक वेळा तर बाबांचे बोलणे आम्हाला अश्लीलही वाटेल. कदाचित बाबांच्या एकंदर वर्तनावरून, दररोजच्या कार्यक्रमावरून व अंतर्यामी स्थिर पण क्षणोक्षणी पलटणाऱ्या असे वरवर दिसणाऱ्या चित्तवृत्तीवरून व पूर्णपणे षडीपुदग दमनावरनं बाबांची भाषा नाथांच्या खुणेप्रमाणे उलटी आहे. बाबा हे पूर्ण सगुण ब्रह्म ज्ञानेश्वरावतार आहेत व स्वप्नातील श्री दत्तगुरुमूर्ती ती खास हीच असे वाटू लागले. त्या दिवशी दुपारचे दर्शनानंतर आम्ही तिघे बाहेर फिरायला गेलो व श्रींबद्दल बोलू लागलो. अनंत जन्माच्या दुष्ट वासनेने, दुष्ट संगतीने व दुष्ट विचाराने बाष्कळ झालेले मन न स्थिरवता द्विधा होऊ लागे. मला इथे काही अर्थ वाटत नाही. निव्वळ तुमच्या शब्दामुळे मी इथे आलो. माझ्या मनातील गोष्ट सांगतील तर बाबा खरे साधू, नाहीतर त्यांच्यात काही अर्थ नाही. मी स्वतः काही विचारणार नाही. बाबांनी होऊनच स्वतः माझ्या मनातली गोष्ट सांगितली पाहिजे असे बोवा म्हणू लागले. बाबा साधू पुरुष आहेत, तथापि एका जवळून 3 रुपये, एका जवळून 2 रुपये व एका जवळून फक्त 1 रुपये का घ्यावा? तसेच एका जवळ बस, दुसऱ्यास दूर बस असं का म्हणावं? ही समदृष्टी कोठली असे उद्गार जनुभाऊ काढीत. मी म्हणे, आपण आजच येथे आलो. सत्पुरुष म्हणजे काय याची खरी माहिती आपल्याला नाही. त्याची लक्षणं काय, ते कसे ओळखावे याचे ज्ञान व लायकी आपल्याजवळ नाही. दिसण्यात जरी काही गोष्टीत विसंगतता दिसते
तरी सत्पुरुषांबद्दल व विशेषतः बाबांबद्दल विरुद्ध चर्चा करण्याची आपण घाई करू नये. माझंही मन व्यग्र होई, परंतु स्वप्नात पाहिलेली श्री दत्तगुरूंची तीच ही मूर्ती आहे अशी पक्की खात्री होत असल्यामुळे व प्रथम दर्शनी 25 रुपयाच्या गोष्टीच्या अनुभवामुळे पुन्हा पुन्हा उलट आई व बाबांबद्दल उलट बोलणं महापातक आहे असेही वाटे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्नान करून फिरून श्रीचे दर्शनाला गेलो व श्री पुढे उभे राहिलो. कैलासवासी तात्यासाहेब नुलकर आमच्याबरोबर होते. ते श्रीजवळ बसले. श्रीच्या समोर उभा राहिलो. श्रीनी तात्यासाहेबास पुन्हा विचारले, हे कोण? त्यांनी मी अमुक म्हणून सांगितलं. नंतर श्री म्हणाले, मोठे लोक आहेत, 5-25 रुपये देऊन जावे, पण नाही देणार, जाऊ द्या, त्याला बसा म्हणावं. त्याप्रमाणे तात्यासाहेबांनी मला बसायला सांगितलं. मी बसलो, जवळ बसलो व श्रीचे पाय चेपू लागलो. जनुभाऊ व बुवाही खाली बसले. सुमारे अर्ध्या तासाने बाबा मला म्हणाले, तू आणखी 6 रुपये दे. मी म्हणालो, होय देतो, वाड्यातून आणून द्या असे मी जनुभाऊस म्हटले. जनुभाऊ वाड्यात गेले. जरा वेळ लागला. इतक्यात बाबा पुन्हा म्हणाले, दे दे, लवकर दे. मी म्हणालो, जनुभाऊ वाड्यात गेले आहेत, ते आता येतील. श्री म्हणाले, तू जा व लवकर घेऊन ये. मी गेलो. नोटा होत्या, रोख रुपये नव्हते व नोटांचे रुपयेही मिळेनात. नंतर मी 5 रुपयाची 1 नोट व 1 रुपया रोख असे 6 रुपये घेऊन गेलो व ते श्रीचरणी अर्पण करून वंदन केले. माधवराव देशपांडे म्हणाले, बाबा नोट द्यावयाची नाही का? बाबा म्हणाले, घे घे, असू दे. नंतर माधवरावांनी त्या नोटीचे रुपये करून आणून माझ्याजवळ दिले व गुरुरायास द्यावयाला सांगितले. मी तसं केले. नंतर दात्यासाहेब नुलकर मला म्हणाले, सर्व मंडळी श्रीची पूजा करीत आहेत, तुम्हीही करा. मी म्हणालो, मी पूजेचे सामान आणलं नाही. ते म्हणाले, माझ्या तबकडीत गंध, अक्षता व फुलं आहेत, ती घेऊन तुम्ही सद्गुरूंची पूजा करा. मी पूजा करण्यास पुढे झालो. इतक्यात बाबा म्हणाले, काय रे करतोस? मी म्हणालो, पूजा करतो. श्री म्हणाले, अरे तुझी पूजा झाली, तुझपासून दक्षिणाही घेतली असता कसली पूजा करतोस? मी पूजा न करता तसाच मागे सरलो. श्रींची आरती, नैवेद्य वगैरे झाल्यावर आम्ही घरी आलो. श्रीनी जनुभाऊंजवळ अगदी बुवाजवळ दक्षिणा मागितली नाही. आता आपल्याच बरेच ठिकाणी जावयाचे आहे, याकरता आज बाबांची आज्ञा घेऊ असे म्हणून आम्ही तिघेजण सायंकाळी श्रीचे दर्शनाला गेलो. आम्हाला पाहिल्याबरोबर प्रथम बाबाच आम्हाला म्हणाले, का जावयाचे का? जनुभाऊ म्हणाले, आपली परवानगी असल्यास जावयाचे. बाबा म्हणाले, बरे उद्या सकाळी जा. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा श्रीची आज्ञा घेण्यास मशिदीस गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पाहताच बाबा म्हणाले, का जाणार का? आम्ही दोघं, मी व जनुभाऊ म्हणालो, आपली आज्ञा असेल तर जाऊ. श्री म्हणाले, जा. नंतर श्रीनी आमचे तिघांचे कपाळी उदी लावली. आम्ही मग पारनेरास गेलो. श्री कुलकर्णी महाराजांचे तेथे दर्शन घेतले. नंतर नगरास आलो. तिथून केडगावी गेलो. परंतु श्री सद्गुरू नारायण महाराज मुंबईस आहेत असे कळले म्हणून पुण्यास उतरून श्री पार्वती देवीचं दर्शन करून आळंदीस जाऊन श्री इंद्रायणी माईचे स्थान, श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू संत शिरो रत्न ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे पुण्यदर्शन, पूजा, देवब्राह्मण वगैरे करून श्री कवाड क्षेत्री श्री समर्थ सद्गुरू सखाराम महाराज यांचे पुण्यसमाधीचे पवित्र दर्शन करून मुंबईस श्री समर्थ नारायण महाराजांचे दर्शन करून त्यांचे आज्ञेप्रमाणे त्यांचे येथे म्हणजे अंजनीबाईंचे बंगल्यात काशीकर बुवांचे कीर्तन रात्री श्रवण करून दुसऱ्या दिवशी डहाणूस आम्ही सर्व परत गेलो. ज्या अलकापुरीचे दर्शन मनात उत्कटेच्छा असताना बहुत काल होत नव्हतं, ते व इतर पवित्र क्षेत्रांचे पुण्य साधुसंतांचे व दिव्य समाधीचे प्रत्यक्ष श्री दत्त ज्ञानेश्वर अवतार जे बाबा त्यांचे मधुर दर्शन झाल्यावर कसे झाले ही गोष्ट वरील हकीकतीवरनं कळेल. आता निकावलीच्या बुवाचे व माझे प्रथम डहाणूस काय बोलणे झाले. आमच्याबरोबर श्री शिर्डीस येताना त्यांनी महाराजांबद्दल काय काय भाषणं केली. नंतर आम्ही तिघेही शिर्डीला गेल्यानंतर आंतरसाक्षी श्रींची वागणूक,
त्यांचे संबंधाने कशी व का होती व प्रत्येक वेळी बुवास महाराजांबद्दल कसा राग येत असे, तो त्यांचे संबंधाने काय उद्गार काढी, कसा तापे, महाराजांच्या साधुत्वाची परीक्षा तो कोणत्या दृष्टीने व कोणत्या अटीवर करत होता. पुढे तेथे असलेले आमचे 3च दिवसांचे मुक्कामात आम्ही तिघेजण बाबांचे जवळ एके सकाळी मशिदीत बसलो असता त्याचेच इच्छेप्रमाणे त्याचे मनातील गोष्ट तेथे बसलेल्या मंडळींपैकी एकास नेहमीप्रमाणे प्रश्न करून त्याचे मुखातून सर्वांसमक्ष कशी काढून घेतली व नंतर त्या संबंधाने स्वतः कसे हावभाव केले. नंतर त्या ओघावरून माधवराव देशपांडे यांनी श्रीस बुवाबद्दल कसे प्रश्न केले, बाबांनी त्यांना कशी उत्तरं दिली, इतक्याही गोष्टी पटून बुवाच्या मनाचे समाधान कसे झाले नाही व बुवाने बाबांच्या सांगण्याविरुद्ध वागण्याचे मनात आणल्यामुळे त्यास कशी अद्दल घडली व त्याचा त्यास कसा अनुभव आला. बाबांबद्दल श्री संतवर्य नारायण महाराजांनी आम्हाला काय सांगितलं वगैरे हकीकत फारच रम्य आहे. पण स्थलसंकोचास्तव पुढील खेपेस ती देण्याचे योजलं आहे. वर लिहिल्याप्रमाणे इतकाही प्रत्यक्ष कटुतम अनुभव आला तरी खऱ्या संतांची परीक्षा व त्यांच्या दिव्य लीलेचे व अनुभवाचे श्रेष्ठत्व कळत नाही. मन निरंतर प्रपंच व्यवसायातच गुंग, अनंत जन्माच्या अनंत संस्कारामुळे दुष्ट सवयी व दुष्ट खोडीचे बंदे गुलाम, आत्मघातकी वासनांना बळी पडलेले, सदा व्यथित व मुग्ध, प्रफुल्लितपणाचा व प्रसन्नतेचा नेहमीचा भाव, षड्विकारास नित्य विकलेले, आत्मानात्म विचार, विवेक यांची फारकत, म्हणूनच गुरुचरणी लीन होत नाही, गुरुवचनावर दृढ विश्वास राहत नाही. ह्या सर्व भयंकर पातकनिधीचे निर्दालन त्यास सुरनर संत चक्रवर्ती श्री सद्गुरू साईबाबांच्या कृपे वाचून होणार नाही. त्या परम कारुणिक भक्तवत्सल श्रीचरणी खालील एक विशंती वा दुर्वाकुरांची जुडी अनन्य भावे अर्पण करून आपली रजा घेतो. पृथ्वीवृत्त ग कोण मजे मी कळे, परमतत्वना आरूढे, विकल्प बहु बोलले, मन गुढे सदा मोकळे, मनी भ्रमत दुष्कळे, चतुरजन्म मृत्यू कळे, न साई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे, दुःखे उदर दुष्कळे, मन तसे दुःख्य चितकळे, पिशाच समकिंकळे, वनवी मोह त्या ठोकळे, प्रफुल्ल न जसे कळे, सतत संशय झाकले, न साई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे, न मोह मदकी खळे, अशुभ जेवी चंद्रा खळे, मला तुडविले खळे, महिष जेवी मर्दी खेळे, न होत मनी मेखळे, स्थिर सुबुद्ध चिंशू खळे, न साई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे, अहंकृती नती गळे, विशद सन्मती डागळे, विकार लघु डोंगळे, तम मधु पिती आगळे, डसुनी तिस पांगळे, करीत निश्चया वेगळे, न साई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे, न दुष्ट भ्रम ओघळे, विषय वासना पागळे, सुमागी मन ठेचळे, प्रभुपदावरून चळे, भीताय आहे त्रितापमही, साचले काही, शांती पोकिंचळे, न साई सद्गुरे विना दुरित सर्व हे निर्दळे, जसा ग्रहा विदुर कोठे, भवपिशाच माते चळे, न दीप हदी पाजळे, बुडवी मोह माया जाळे, न लोभ अजुनी जळे, वदून रंगवी काजळे, न साई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे, न कर्मगती ही टळे, न विरमे स्थिरे नाटळे, कदापि नच चांडळे, फिरवी सर्व दिग्मंडळे, सुनिग्रह सदा ढळे, सुगम पंथना आडळे, न साई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे, न कोद गज शीतळे, फिरवितो धरित्री तळे,
चिरी सुकृत कोयळे हरी सवेग गंडस्थळे. विवेक हरी सादुळे भ्रम ललानील वादळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. मनसरस सरेंदळे चंडुस्मरोनी त्वा आदळे. सुतप्त तनुमोघळे फुटती की जसे जोंधळे. स्मृतीसी करी जावळे कुशल बुद्धीही गोंधळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. जलासी वडवानळे गिरिवरासी दावानळे. तनुसी जठरा नळे मज तसेची कामानळे. गुरो छळीयले पळे पथी धनस्त्रिया सापळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. ममायू मृगी चौपळे मरण व्याघ्र मागे पळे. मुहूर्त घटिका पळे हरविन काढी तो ढेपळे. न दैव अजुनी फळे मलिन जीव हा फाफळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. प्रमाद तुडवी बळे मृदू करी जसे कांबळे. प्रयत्न जरी ढोबळे न उठवेची बुद्धी बळे. करीत मन पावळे जरी उचंबळे तुंबळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. सुरक्त नव जांभळे हरितपुष्ट या नेभळे. कुतर्क डिरूक होमळे फुटती रुद्दुमी श्यामळे. विरक्ती फल निर्मळे नच दिसे मदा भ्रामळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. कटुत्व कटुकारले कठीणता फळे नारळे. न कृष्णपण कारळे कधी सोडिले की लळे. किती पुरविले बळे कधी न षड्रिपूंचे बळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. स्मरादिरूपू सावळे दिसत आवळे जावळे. न दोंद कधी मावळे फुगत लठ्ठ मोरावळे. कदा न कृश बावळे शिरी निविड की जावळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. सुनिर्दयन कोवळे अति अतृप्त ना गोवळे. न स्वप्नी तूची सोवळे भुजग घातकी ओवळे. सदा अहित चौवळे प्रखर दर्पणा आवळे. नसाई करुणा विना दुरित सर्व हे निर्दळे. दुरासनच ओशळे सतत मानसी कोसळे. न दुर्ग कधी ढासळे कधी न श्रांत ना फेसळे. सवेग मनी हसळे शमवितावरी उसळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. जसे सहज शाहळे चिरित लीलया कोहळे. जसे अनल आहळ दहती मक्षिका मोहळे. चिरुनी मज टेहळे पुरवी आपुले डोहळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. तिला फुटती डाहळे फुटती डाहळ्या टाहळे. प्रकांड मग पोहळे नच मरे तुटे ना हळे. पुनर्जनन सोहळम चुकती ना तिच्या ओहळे. नसाई करुणे विना दुरित सर्व हे निर्दळे. दुरास अधडाकिनी सतत भ्रांती वेळे. करी धरुनी पाडिगा मन अमोघ दुर्गा विळे. शिरुनी मग अंतरी हळूच घेई शस्त्रे विळे. निमग्न तमी कापिते चरचरा मनाचे गळे. बसुनी भव पादपी विविध विकृती वागळे. अघोर भय काळजी मल विसर्जिती वागळे. ममोपरी सदा न ये किळस मनमना नागळे. विरक्तंचना ढाग या जवन तत्कृपा इंगळे. बाबांचे बाळ.